तर तुम्ही आता गुगल मीटचं नाहीच का केलं? वितरण, स्थलांतर व स्थलांतराचे मार्ग याची माहिती नकाशाच्या साहाय्याने दाखवण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर ते काम करत आहेत. जागतिक तापमान वाढीच्या पक्ष्यांवर काय परिणाम होतो या विषयावर काम व त्यातून पुढे जाऊन कॉन्टी बायोग्राफी ऑफ बर्ड्स इन सह्याद्री या विषयावर त्यांनी PhD मिळवली आहे. फर्ग्युसन कॉलेजमधील जिओग्राफी विभागात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि याच विभागाचे ते प्रमुख म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांचा पर्वतांची निर्मिती व प्रकार आणि जडणघडण या विषयावर अभ्यास आहे. तर मी माननीय डॉक्टर संजीव लदालांना विनंती करते की त्यांनी आपलं लेक्चर सुरू करावं. धन्यवाद राजीव आणि वृंदा. आणि जीविदा संस्था 15 वर्षांची झालेली आहे, म्हणजे तुम्ही टीनेज मध्ये आहात आता. त्यामुळे चांगले उत्साह भरभरून दिसतोच आहे तुमचा टीनेज असल्यासारखा. तर शुभेच्छा तुम्हाला. आणि टीनेज मधून तुम्ही अडल्ट आणि असेच काम करत राहा. संस्थेला हे माणसांचं हे शब्द आहेत, हे संस्थेला लागून असतात, हेही तितकंच खरं आहे. मी आज पश्चिम घाट अर्थातच सह्याद्री हा भारतातल्या 4 प्रमुख जैवविविधता हॉटस्पॉट पैकी एक आहे. तर त्याचा आढावा आपण आज घेणार आहोत. आणि तो युनेस्को हेरिटेज साईट म्हणूनही 2012 मध्ये या पश्चिम घाटातल्या 39 जागा त्यांनी हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेल्या आहेत. त्याचाही आपण थोडक्यामध्ये नंतर पाहणार आहोत. आता एक सुरुवातीला म्हटलं तसं की आपण पश्चिम घाटाच्या जैवविविधता आढावा घेतोय ऍज अ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. तर अर्थातच हे सगळ्यांना माझ्या मते बहुतेकांना माहिती आहे बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून मी त्याचा आढावा घेतोय की बायोलॉजिकल डायव्हर्सिटी या शब्दाचं हे संक्षिप्त रूप आहे. आणि ही एक संयुक्त कल्पना आहे, म्हणजे कॉम्पोजिट कन्सेप्ट आहे. आणि याच्यामध्ये प्रजातींची विविधता म्हणजे स्पीशीज डायव्हर्सिटी, त्यांच्या प्रजातींच्या अंतर्गत असलेली जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे जनुकीय विविधता, आणि अर्थातच प्रजाती जिथे सापडतात त्या परिसंस्था त्यांची विविधता, या तिघांचा मिळून हा शब्द बनलेला आहे. आणि बायोलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये या तिन्ही गोष्टींची डायव्हर्सिटी किंवा विविधता ही अभिप्रेत आहे. एक जागतिक आणि भारत याची तुलना करणारा एक आढावा, एक आपण हे बघूया, टेबल बघूया. ही स्पीशीज डायव्हर्सिटी आहे, म्हणजे प्रजातींची विविधता आहे. तर याचे आकडे काही मी वाचत नाही, पण तुमच्या लक्षात येईल की भारतामध्ये सुद्धा संख्या जर आपण पाहिली तर आपण सुद्धा जगातल्या प्रमुख एक ज्याला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आपण म्हणतो किंवा बायोडायव्हर्स कंट्रीज किंवा रिजन्स म्हणतो, त्याच्यामध्ये भारताचा समावेश होतो. त्यानंतर जसं मगाशी आपण पाहिलं की स्पीशीज डायव्हर्सिटी किंवा प्रजातींची विविधता हा एक भाग झाला त्या बायोडायव्हर्सिटी या संकल्पनेचा. तसा दुसरा भाग म्हणजे जनुकीय विविधता किंवा उपजातींची विविधता. तर इथे एक उदाहरणादाखल वाघ घेतलेला आहे, कारण तो आपला राष्ट्रीय प्राणी आहे आणि आपल्याला तो सर्वाधिक परिचित प्राणी आहे. तर पॅन्थरा टायग्रिस हे वाघाचं शास्त्रीय नाव आहे. तर ही स्पीशीज आहे, म्हणजे अनेक प्रकारच्या वन्य मार्जार गटातल्या, जसं सिंह आहे, बिबट्या आहे, चित्ता आहे, तसा वाघ ही एक स्पीशीज आहे किंवा एक प्रजाती आहे. पण वाघाचं वितरण जे आहे ते बऱ्याच मोठ्या भूभागावर आहे आशिया खंडामध्ये, आणि स्थानिक भौगोलिक प्रभाव झाल्यामुळे त्याच्या काही उपजाती निर्माण झालेल्या आहेत, ज्याला सब स्पीशीज असं म्हटलं जातं. तर एकूण 9 उपजाती आहेत आणि त्यातल्या 6 आता विद्यमान आहेत, म्हणजे अस्तित्वात आहेत, आणि 3 ज्या आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत. तर प्रामुख्याने दक्षिण आशिया, दक्षिण पूर्व आशिया आणि चीन आणि अर्थातच सायबेरिया रशियाचा या मोठ्या पट्ट्यामध्ये वाघाचं अस्तित्व आहे. नकाशामध्ये तुम्हाला दिसेल, पण अर्थात सर्वाधिक वाघ हे भारतामध्ये सापडतात हेही तितकंच खरं आहे. तर वाघांच्या या ज्या 9 उपजाती आहेत किंवा सब स्पीशीज आहेत, तर त्याचं इथे नावं दिलेली आहेत. त्यातल्या वरच्या ज्या 5 आहेत त्या विद्यमान आहेत, म्हणजे आता त्या अस्तित्वात आहेत, आणि
खालच्या बाजूला ज्या 3 दिलेल्या आहेत त्या कायमच्या नष्ट झालेल्या आहेत. आणि तुमच्या लक्षात येईल की पॅन्थेरा टायग्रिस हे त्याचं जे नाव आहे, स्पीशीज नेम, तर त्याला पुन्हा एक तिसरं उपनाम जोडलेलं आहे. तर ते त्या उपजातीचं नाव आहे. म्हणजे पॅन्थेरा टायग्रिस कॉर्बेटी, जिम कॉर्बेट हे जे शिकारी होऊन गेले त्यांच्या नावावरून ही उपजात जी आहे इंडो चायना मधली, तिचं नामकरण केलेलं आहे. भारतातली पॅन्थेरा टायग्रिस टायग्रिस अशी आहे. तर अशा प्रकारे ही झाली जनुकीय विविधता किंवा उपजातींची विविधता. आणि अर्थातच इकोसिस्टीम्स किंवा हॅबिटॅट्स, निवास किंवा परिसंस्था यांची विविधता. तर जगातली जे काही प्रमुख परिसंस्था आहेत त्यांचा हा नकाशा आहे की ज्याच्यामध्ये उष्णकटिबंधीय पर्जन्य अरण्य आहे, वर्षारण्य ज्याला आपण म्हणतो, विविध प्रकारचे गवताळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश, टुंड्रा हा जो कायमस्वरूपी बर्फाखाली असणारा प्रदेश आहे, तैगा, सूचीपर्णी अरण्य वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे हे प्रमुख इकोसिस्टीम, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी मिळून बायोडायव्हर्सिटी कन्सेप्ट तयार झालेली आहे. आता पुढची जी संकल्पना आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट किंवा जैवविविधता हॉटस्पॉट. हॉटस्पॉटला मला पर्यायी मराठी शब्द अजूनही सापडलेले नाहीये. कोणी जर एखाद्याने तयार केला तर, आणि तो जर चफकल असेल तर तो आनंदाने वापरायला हरकत नाही. पण त्यामुळे सध्या मी हॉटस्पॉट असा शब्द वापरतोय. तर ब्रिटिश पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर नॉर्मन मायर्स यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला. आणि नुसता वापरला नाही तर एकूणच बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे काय, कसा निश्चित करायचा, याचे काही मानांकन त्यांनी ठरवली. आणि 1988 मध्ये त्यांनी हा पहिल्यांदा शब्द वापरला. आणि साधारण जगामध्ये कुठल्याही गोष्टीचं वितरण हे असमान आहे. काही ठिकाणी एखाद्या गोष्टीची गर्दी आणि काही ठिकाणी एखाद्या गोष्टीची विरळता आपल्याला दिसते की जे जंगलांनाही लागू आहे आणि जे विविधतेलाही लागू आहे. आणि याचा परिणाम असा झालाय की जगाच्या काही भागामध्ये प्रचंड उच्च प्रमाणात विविधता दिसते, तर जगाच्या काही भागामध्ये ती खूपच कमी दिसते. तर त्याचा वापर त्यांनी केला आणि काही निकष त्यांनी ठरवले. आता निकष जे त्यांनी ठरवले त्याच्यामध्ये कुठलाही प्रदेश हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट का म्हणायचं त्याला आणि कधी म्हणायचं, तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मूलतः तिथली जैवविविधता ही संपन्न असली पाहिजे. तो प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असला पाहिजे. नंबर 2 म्हणजे तिथल्या एकूण जे काही अँजिओस्पर्म्स आहेत म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत, तर त्यातल्या 0.5 म्हणजे 0.5% फ्लॉवरिंग प्लांट्स या एंडेमिक असल्या पाहिजेत, म्हणजे प्रदेशनिष्ठ असल्या पाहिजेत, म्हणजे फक्त त्याच भागात सापडतात असं असलं पाहिजे. हा एक त्यांनी निकष लावला. आणि तिसरा जो निकष आहे की जो अतिशय त्रासदायक आहे तो म्हणजे तिथली जी विविधता आहे विशेषतः वनस्पतींची, तर त्यातल्या 75% वनस्पती ह्या धोक्यामध्ये आलेल्या असल्या पाहिजे. तर अशा या 3 निकषांवर त्यांनी ठरवलं की जगामध्ये कोणत्या प्रदेशाला जैवविविधता हॉटस्पॉटचा दर्जा देता येईल. तर खूप जण असे हे करतात की अरे वा, भारतामध्ये 4 जैवविविधता हॉटस्पॉट्स आहेत. पण इट इज नॉट समथिंग टू बी प्राऊड ऑफ. हे लक्षात घ्या, तिसरा निकष लक्षात घ्या तुम्ही की 75% तिथल्या वनस्पती धोक्यामध्ये आलेल्या असल्या पाहिजेत. हा निकष येतो. म्हणजे याचा अर्थ हे सगळे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स किंवा जैवविविधता हॉटस्पॉट्स हे धोक्यात आलेले किंवा ऱ्हास झालेले आहेत, हे लक्षात घ्या. याचा अर्थ हा एक रेड लाईट आहे. म्हणजे तुम्ही आता जागं व्हायचंय आणि इथली जी जैवविविधता वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला लागायचंय, असा त्याचा अर्थ आहे. जगामध्ये त्यांनी 88 साली ही संकल्पना मांडली आणि मग हळूहळू एक त्यांनी प्रदेश हॉटस्पॉट घोषित करायला सुरुवात केलं. आणि आता जगामध्ये 36 जैवविविधता हॉटस्पॉट्स आहेत आणि त्यातले 4 भारतामध्ये आहेत. आणि तुमच्या नकाशा पाहून एक लक्षात येईल की त्यातले बरेचसे बहुतेक सगळे हॉटस्पॉट्स हे उष्णकटिबंधामध्ये किंवा उपोष्ण कटिबंधात आहेत. तुम्हाला एकही हॉटस्पॉट ध्रुवीय किंवा अशा अतिउच्च अक्षांश असणाऱ्या प्रदेशात दिसणार नाहीत. कारण सर्वात जास्त जो ऱ्हास झालेला आहे जैवविविधतेचा
हा उष्णकटिबंधात आणि उपोष्ण कटिबंधातच झालेला आहे. काही प्रमाणात समशीतोष्ण कटिबंधात सुद्धा झालेला आहे. भारतामध्ये एकूण 36 जगातल्या 36 पैकी 4 हॉटस्पॉट्स भारतामध्ये आहेत. त्यातले एक तर अख्ख्या विदिन इंडिया आहे, अख्खा भारतामध्ये आहे, तो म्हणजे पश्चिम घाट अर्थातच सह्याद्री. दुसरा आहे हिमालय, विशेषतः ईशान्य हिमालय. त्यानंतर एक पश्चिम घाट हा जो हॉटस्पॉट आहे त्याच्यामध्ये श्रीलंका पण येतं. पश्चिम घाट आणि श्रीलंका असा तो आहे. हिमालयातला मुख्यतः ईशान्य भारताचा भाग आहे सगळा, ज्याच्यामध्ये भूतान पण येतं आणि आपल्या इथली ईशान्येकडची 8 राज्य येतात. आणखी जे 2 हॉटस्पॉट्स आहेत ते फार छोटे आहेत, म्हणजे भारतामध्ये त्याचं वितरण छोटं आहे. त्यातला एक आहे इंडो बर्मा या नावाचा, ज्याच्यामध्ये भारतातला अंदमान बेटांचा समूह आणि लगतचा म्यानमार किंवा ब्रह्मदेश हा जो देश आहे त्याचा बराचसा भाग येतो. आणि अर्थातच त्याला लगत असणारे इतर जे देश आहेत त्यांचेही काही भाग येतात. आणि चौथा जो आहे त्याच्यामध्ये सुंदालँड आणि निकोबार बेट. सुंदालँड म्हणजे जावा सुमात्रा ही जी बेटं आहेत त्याच्याशी संबंधित हा हॉटस्पॉट आहे. आणि त्याला निकोबारची जी विविधता ही त्याला जवळची आहे म्हणून निकोबार त्याला जोडलेला आहे. तर अशा प्रकारे ईशान्य हिमालय, पश्चिम घाट, श्रीलंका, अंदमान आणि निकोबार असे 4 स्पष्ट जैवविविधता हॉटस्पॉट्स हे भारतामध्ये आहेत. आता थोडीशी पश्चिम घाटाविषयी आपण माहिती घेऊया. पश्चिम घाट हा सर्वांना माहिती आहे की पेनिन्शुलर इंडिया ज्याला आपण म्हणतो त्या द्वीपकल्पीय भारतामध्ये आहे. तो पश्चिम किनारपट्टीला समांतर आहे आणि साधारण किनारपट्टीपासून एक 30 ते 50 किलोमीटर अंतरावरून त्याची मुख्य रांग जाते. आणि उत्तरेला जिथे तापी नदी आहे तिथून पश्चिम घाटाला सुरुवात होते. आणि गुजरात मधला डांग हा जिल्हा हा पश्चिम घाटामध्ये आहे. आणि तिथून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तमिळनाडू असा तो गेलेला आहे. एकूण 6 राज्यांमध्ये आणि केरळ अर्थातच 6 राज्यांमध्ये पश्चिम घाट पसरलेला आहे. आणि त्याची उत्तर दक्षिण लांबी अंदाजे 1600 किलोमीटर आहे जास्तीत जास्त. आणि त्याचं क्षेत्रफळ जे आहे त्याच्याविषयी वाद आहेत. तर साधारण 1.5 लाख चौरस किलोमीटर असावं असं साधारण मानलं जातं. आणि पश्चिम घाटामध्ये 2011च्या जनगणनेप्रमाणे साधारण 5 कोटी लोकसंख्या आहे. पुणे शहर हे पश्चिम घाटामध्ये येतं. पश्चिम घाटाला वॉटर टॉवर ऑफ पेनिन्शुलर इंडिया असंही म्हटलं जातं. म्हणजे हा जो द्वीपकल्पीय भारत आहे त्याला पाणी पुरवणारा हा एक प्रचंड मोठा साठा आहे असं आपण म्हणू शकतो. कारण तुम्ही बघा गोदावरी भीमेपासून कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी पर्यंत बहुतेक सर्व महत्वाच्या नद्या दक्षिण भारतातल्या या पश्चिम घाटामध्ये उगम पावतात. त्यानंतर त्याचं उत्तर दक्षिण असणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे वारे जे येतात नैऋत्य मोसमी वारे हे त्याला अडतात आणि त्यामुळे पश्चिम घाट प्रदेश, कोकण प्रदेश, किनारपट्ट्या इकडे भरपूर पाऊस पडतो. आणि अर्थातच वनाचे अनेक प्रकार इथे दिसतात. आणि मगाशी आपण पाहिलं की भारतातल्या 4 पैकी एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हा पश्चिम घाट आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल अनेकांना की पश्चिम घाट हा इतका संपन्न का आहे विविधतेच्या दृष्टीने, असा प्रश्न पडला असेल. तर त्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे त्याचा जो इतिहास आहे, विशेषतः इकोलॉजिकल हिस्ट्री म्हणजे तिथल्या परिसंस्थेचा इतिहास, हे त्याचं एक कारण आहे. दुसरं कारण आहे इथला जो पावसाळा हा जो ऋतू आहे हा पश्चिम घाटाच्या दक्षिण भागामध्ये 6 महिने असतो. केरळ, तामिळनाडू हा जो पट्टा आहे इथे 6 महिने असतो. आणि जसजसं उत्तरेला जावं तसं पावसाळ्याची लांबी कमी होत जाते. मग ती 6 महिन्याची 5 महिने, 4.5 महिने, आपल्याकडे 3.5 महिने अगदी उत्तरेला. आणि याचा परिणाम असा झालाय की त्यानुसार तिथली आर्द्रता कमी अधिक होत असते आणि त्याचा परिणाम त्या भागातल्या वनप्रकारावर होतो. जिथे 6 महिने पावसाळा आहे तिथे सदाहरित अरण्य आहेत आणि जिथे पाऊसमान कमी कमी होत जातं तिथे सदाहरित, अर्धसदाहरित
आर्द्र पानझडी, मग शुष्क पानझडी असे आपल्याला ते प्रकार पाहायला मिळतात. आणि त्यानंतर अजून एक म्हणजे त्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना आड आल्यामुळे एक ज्याला रेनशॅडो इफेक्ट म्हणतात, म्हणजे पर्जन्य छाया परिणाम हा आपल्याला दिसतो. तो म्हणजे काय, तो मी पुढच्या एका स्लाइडमध्ये सांगणार आहे. पश्चिम घाटाच्या अनेक रांगा पश्चिमेला आणि पूर्वेला जातात. तर पश्चिमेला ज्या रांगा जातात त्या थेट समुद्राच्या सपाटीपर्यंत जातात. त्यामुळे पश्चिम घाटाची किमान उंची चालू किती उंचीला होतो, तर तो केरळमध्ये साधारण समुद्र सपाटीलाच चालू होतो असं म्हणायला पाहिजे. आणि त्याचं सर्वात उंच शिखर जे आहे अनाईमुडी, जे केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवर आहे, त्याची उंची आहे 2695 मीटर. म्हणजे 0 मीटर पासून जवळजवळ 2695 म्हणजे 2700 मीटर पर्यंत आपल्याला उंचीचा फरक मिळतो. आणि उंचीनुसार हवेमध्ये फरक पडतो, तापमानात फरक पडतो, उतार बदलतात आणि त्याचा परिणाम अर्थातच वनस्पती जीवनावर होत असतो आणि वनस्पती जीवनाचा परिणाम प्राणी जीवनावर होत असतो. त्यानंतर इथलं जे भूशास्त्रीय रचना आहे ती उत्तर भागामध्ये वेगळी आहे, मध्य आणि दक्षिण भागात वेगळी आहे आणि दक्षिण भागात पुन्हा किनाऱ्या लगत वेगळी आहे. म्हणजे थोडक्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की भूशास्त्रीय आणि त्याच्या बरोबरीनं मृदा यांची विविधता मोठी आहे. आणि प्राकृतिक रचना जी आहे म्हणजे शिखरं आहेत, उंचावरची पठारं आहेत, तीव्र उतार आहेत, कड्यांच्या लांब लांब रांगा आहेत, दऱ्या आहेत. तर अशा प्रकारे प्राकृतिक रचनेमध्ये विविधता आपल्याला दिसते. आणि मगाशी मी म्हटलं तसं की पश्चिम घाट हा उत्तर दक्षिण असल्यामुळे ही विविधता आपल्याला दिसते. तो जर पूर्व पश्चिम असता तर हे नसतं दिसलं आपल्याला, हे लक्षात घ्या. त्याचं पूर्व उत्तर दक्षिण असणं याला फार महत्व आहे. आणि या सर्वांचा परिणाम म्हणून इथे हवामानाची विविधता दिसते आपल्याला. म्हणजे पश्चिमेकडून जे वारे येतात ते अडल्यामुळे त्या थोडक्या एक 50, 60, 70, 80 किलोमीटरमध्ये आपल्याला 3-4 प्रकारचे वनप्रकार दिसतात. कारण पाऊसमान एकदम वेगात कमी होताना दिसतं. तर त्याच्यामुळे उंचीनुसार सुद्धा तापमान बदलताना दिसतं. त्यामुळे हवामानाची विविधता आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून अर्थातच वनस्पती आणि प्राणी जीवन सुद्धा इथलं वैविध्यपूर्ण झालेलं आहे. तर या सगळ्यांचा संयुक्त परिणाम म्हणून पश्चिम घाट हा विविधतेच्या दृष्टीने संपन्न आहे असं आपण म्हणू शकतो. आता मगाशी एक मुद्दा मी सांगितला की इथल्या इकोलॉजिकल हिस्ट्री म्हणजे इथले प्राणी जे आहेत किंवा वनस्पती आहेत त्या उत्क्रांत कशा झाल्या. तर त्यांच्या उत्क्रांतीमध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या पश्चिम घाटातील अनेक वनस्पती आणि प्राणी यांचे मूलस्थान हे आपल्याकडे नसून आग्नेय आशियात आहे किंवा आफ्रिकेत आहे किंवा युरेशियामध्ये आहे. तर आग्नेय आशियात जे काही वनस्पती आणि प्राणी आहेत तर ते आग्नेय आशियातून म्हणजे मलाया ब्रह्मदेश मार्गे, आसाम मार्गे भारतामध्ये आले आणि भारतात प्रवेश केल्यानंतर सातपुडा पर्वत मार्गे ते पश्चिम घाटाच्या उत्तर टोकाला पोहोचले, सह्याद्रीच्या उत्तर टोकाला. आणि तिथून सह्याद्रीला पकडून ते दक्षिणेकडे गेले, त्यांचा प्रसार होत गेला आणि शेवटी दक्षिणेला जाऊन थांबले. ते त्यातले काही पक्षी ज्यांना उडता येत होतं ते श्रीलंकेत पण गेले, हे लक्षात घ्या. तर हा जो सिद्धांत आहे याला सातपुडा हायपोथेसिस किंवा सातपुडा सिद्धांत असं म्हणतात. आणि डॉक्टर होरा, SL होरा यांनी हा सिद्धांत 1930 आणि 40च्या दशकामध्ये मांडला. तर हा तपशील आपण नंतर बघूया किंवा पुढच्या एका स्लाइडमध्ये. आता उंचीचा फरक मगाशी आपण पाहिलं की केरळमध्ये पश्चिम घाटाच्या रांगा या अक्षरशः किनाऱ्यापर्यंत जातात. त्यामुळे त्याची किमान उंची किती तर ती 0 मीटरच धरायला हवी. आणि त्याचे जे सर्वोच्च शिखर आहेत त्यातलं अनाईमुडी हे 2695 मीटर म्हणजे जवळजवळ 8800 फूट त्याची उंची होते. दोडा बेटाही असंच 2600च्या वर आहे. तर अशा प्रकारे एवढा उंचीचा फरक मिळत असल्यामुळे उंचीनुसार हवामानात झालेला बदल आणि त्यानुसार वनस्पती जीवनात झालेला बदल आणि त्यानुसार प्राणी जीवनात झालेला बदल अशी तिन्ही गोष्टी आपल्याला इथे दिसतात. मगाशी आपण पाहिलं की भूशास्त्रीय विविधता पण आहे. प्रामुख्यानं हा उत्तरेकडचा जो पश्चिम घाट आहे, सह्याद्री भाग जो आहे आपला, तिथे डेक्कन ट्रॅप प्रकारचा म्हणजे लाव्हा प्रकारचा खडक आहे. गोवा किंवा सावंतवाडी पासून दक्षिणेकडे प्राचीन खडक आपल्याला दिसतात.
त्यानंतर अजून आपण दक्षिणेला गेलो तर अगदी अलीकडचं ज्याला प्लास्टोसेन काळ म्हणतो आपण, गेले साधारण एक काही हजार ते काही लाख वर्ष या काळातले सुद्धा आपल्याला काही सेडिमेंट्स पाहायला मिळतात. तर अशी भूशास्त्रीय विविधता पण आपल्याला इथे पाहायला मिळते. प्राकृतिक वैचित्र्य पण खूप आहे, म्हणजे त्याची पण विविधता आहे. मुख्य रांग उत्तर दक्षिण आहे, त्याला अनेक फाटे पूर्वेकडे पश्चिमेकडे गेलेले आहेत. पूर्वेकडचे फाटे लांबपर्यंत जातात, पश्चिमेकडचे छोटेच आहेत ते, कारण लगेच किनारपट्टी लागते. अनेक प्रकारच्या गळ्या दऱ्या आहेत. क्रेस्लाइन प्लॅटो ज्याला आपण सडा म्हणतो अनेक ठिकाणी, किंवा काही ठिकाणी मेसा म्हणतात, तो आहे. त्यानंतर आपल्या भागामध्ये जिथे डेक्कन ट्रॅप आहे तिथे पायऱ्या पायऱ्यांची रचना आपल्याला दिसते. म्हणजे आपल्याकडे कोकणात आपण पाहिलं, कुठल्याही गडावर आपण गेलो आणि कोकणाकडे बघितलं आपण, तर अगदी क्वचित कोकण कडा दिसतो आपल्याला की जो डायरेक्ट ड्रॉप आहे. पण बहुतेक ठिकाणी तुम्हाला पायऱ्या पायऱ्या, याला तबक असं म्हणतात. तर म्हणजे उदाहरणार्थ भीमाशंकरला गेलात तर खाली पदरची वाडी दिसते, त्याचा एक वेगळा, म्हणजे भीमाशंकर पेक्षा त्याची उंची थोडी कमी आहे. पदरच्या वाडीवरनं खाली उतरलो तर कर्जतची पुन्हा एक उंची वेगळी आहे. तर अशा प्रकारे पायऱ्या पायऱ्यांची रचना आपल्याला दिसते. आणि अर्थातच कड्यांची लांबलचक रांगा आहेतच. तर अशा प्रकारे प्राकृतिक रचनेचं वैविध्य हे सुद्धा आपल्या पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य असं आपण म्हणू शकतो. जर पाऊसमान पाहिलं तर किमान पाऊस 60 सेंटीमीटर पासून ते 600 सेंटीमीटर, म्हणजे 600 मिलीमीटर ते 6000 मिलीमीटर एवढा आपल्याला फरक दिसतो. पुण्याचा सरासरी पाऊस हा साधारण 600-750 मिलीमीटर आहे. तिथपासून जर आपण सुरुवात केली तर महाबळेश्वरला तो जवळजवळ 6000 मिलीमीटर पर्यंत जातो. आणि त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडणारी ठिकाणं अगुंबेक आहे आणि अंबोली आहे की जिथे 7000 मिलीमीटरचाही पाऊस पडतो. तर अशा प्रकारे एवढी पावसाची विविधता आपल्याला मिळते इतक्या छोट्या भागामध्ये, आणि त्याचा परिणाम त्या पट्ट्यातल्या वनस्पती जीवनावर झालेला आहे. म्हणजे पाऊसमानाचा नकाशा आणि वनस्पतीचे प्रकार किंवा वनांचे प्रकार यांचा नकाशा हा जर एकमेकांवर सुपरइम्पोज केला तर आपण पाऊसमान आणि जंगलाचा प्रकार किंवा वन प्रकार यांची सांगड आपल्याला घालता येते. म्हणजे जास्त पाऊस आहे तिथे सदाहरित वन आहे किंवा अर्ध सदाहरित आहे. थोडा पाऊस कमी झालाय, अर्ध सदाहरित आहे. अजून पाऊस कमी झालाय तर तिथे काय म्हणूया आपण, मॉइस्ट डेसिडियस आहे, आर्द्र पानझडी आहे. पाऊस अजून कमी झाला तर शुष्क पानझडी आहे. आणि अगदी पाऊस कमी आहे, 600 मिलीमीटर 60 सेंटीमीटर आहे, तर तिथे आपल्याला काटेरी वनस्वा, सह्याद्री भागातच काटेरी वनस्वा पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे हा पावसाची विविधता ही वनस्पतींच्या विविधतेमध्ये रिफ्लेक्ट झालेली दिसते. मगाशी पर्जन्य छाया परिणाम असा आपण पाहत होतो, ज्याला रेन शॅडो इफेक्ट म्हणतात. तर वारे पश्चिमेकडून, म्हणजे मुख्यतः वायव्येकडून, नैऋत्येकडून येतात. नैऋत्य मोसमी वारे म्हणतो आपण. तर सह्याद्रीला ते अडतात आणि ते वर ढकलले जातात उंचीकडे. त्यामुळे सह्याद्रीच्या आणि पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावर आणि कोकण भागामध्ये किंवा मलबार भागामध्ये अर्थातच पाऊस जास्त पडतो. घाट माथा जो आहे, म्हणजे माथ्याचा प्रदेश, तिथेही पाऊस जास्त पडतो. आणि ढग जेव्हा घाटमाथा ओलांडून पूर्वेकडे उतरायला लागतात तेव्हा त्यांच्यातलं बरंचसं बाष्प हे पडून गेलेलं असतं आधीच, आणि उतरत असल्यामुळे त्यांचं तापमान वाढतं आणि त्यांची वॉटर होल्डिंग कपॅसिटी वाढते. त्यामुळे पाऊसमान कमी होतं आणि अगदी थोड्या अंतरामध्ये अतिशय वेगात पाऊसमान कमी होतं. आणि इथे आकृतीमध्ये उदाहरण दिलेलं आहे. लोणावळ्याला, जो घाटमाथ्याला जवळ आहे, खंडाळा लोणावळा, तिथे 4300 मिलीमीटर पाऊस पडतोय. आणि त्याच्या पूर्वेला केवळ 25 किलोमीटर असलेल्या वडगाव मावळला साधारण 1100 मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडतोय. आणि लोणावळ्याच्या 60 किलोमीटर पूर्वेला असलेल्या पुण्याला हार्डली 606 मिलीमीटर पाऊस पडतोय. हाच प्रकार तुम्हाला महाबळेश्वर, पाचगणी, वाई असा पण आपल्याला दिसतो. तर याला पर्जन्य छाया परिणाम म्हणतात. आणि याचा इम्पॅक्ट असा आहे की जिथे पाऊस जास्त पडतो तिथे आर्द्र वन, आणि जिथे पाऊस कमी होतो तिथे पानझडी किंवा काटेरी वन ही दिसतात. आणि हे सगळं अगदी थोड्या अंतरामध्ये. हे तिन्ही चारी वन प्रकार हार्डली 60-70-100 किलोमीटर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर याच्यामुळे विविधतेमध्ये वाढ होते.
भारतातले प्रमुख 9 नैसर्गिक वनस्पतींचे प्रकार या नकाशामध्ये दिलेले आहेत आणि त्यातले 5 हे पश्चिम घाटात सापडतात आणि ते किती दाटीनं सापडतायत बघा. नकाशात पाहिलं तुम्ही तर उत्तर दक्षिण पश्चिम घाटाला समांतर हे सगळे वनप्रकार आहेत आणि हार्डली 60-70 किलोमीटर मध्ये तुम्ही जर खाली गेलात दक्षिणेला तर केरळमध्ये बघा तुम्ही एक 100 किलोमीटर मध्ये हे 5ही प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. 4 तर प्रकार निश्चितच पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल पश्चिम घाटाचं. आता पश्चिम घाटाची विविधता, भारताची विविधता आणि पश्चिम घाटाची विविधता याची तुलना करणारा हा चार्ट आहे आणि मला त्यातल्या आकडेवारीमध्ये जायचं नाही, पण तिसरा जो कॉलम आहे तो जास्त महत्वाचा वाटतोय मला. तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही सस्तन प्राणी मॅमल्स भारतात जेवढे सापडतात आणि पश्चिम घाटात जेवढे सापडतात, तर पश्चिम घाटामध्ये एकूण भारतीय जे काही मॅमल्स आहेत त्याच्या 40% एकट्या पश्चिम घाटात सापडतात. पक्षी पहा तुम्ही जवळजवळ 36%, सर्प 35%, उभयचर प्राणी म्हणजे बेडूक वगैरे जवळजवळ 34% आणि गोड्या पाण्यातील मत्स्य जवळजवळ 26-27%. म्हणजे एकूण भारताच्या क्षेत्रफळ जर बघितलं पश्चिम घाटाचं तर ते 10% कमी आहे आणि एवढ्या क्षेत्रफळामध्ये प्राण्यांचा शेअर मात्र तुम्ही बघा तो 30% जास्त आहे. काही ठिकाणी तो 40% पण आहे. तर हे दिस इज ब्युटी ऑफ वेस्टर्न घाट्स की इतका छोटा भाग आहे पण त्याच्यामध्ये एवढी विविधता खचून भरलेली आहे. आता एक प्रदेशनिष्ठता किंवा एंडेमिझम या नावाची संकल्पना आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की अशा कुठल्याही प्राणी किंवा वनस्पती ज्या भौगोलिक दृष्ट्या त्याच भागात सापडतात आणि जगाच्या अन्य कुठेही सापडत नाहीत, तर अशा प्राणी किंवा वनस्पतींना किंवा त्या प्रजातींना त्या प्रदेशासाठी त्या एंडेमिक असतात, म्हणजे त्या प्रदेशात त्या प्रदेशनिष्ठ असतात, त्या प्रदेशाच्या बाहेर त्या कुठेही सापडत नाहीत. तर निलगिरी तार नावाचा हा जो एक पर्वतीय बोकड माउंटन गोट चा प्रकार आहे, हिमालयन तार असा पण एक आहे उत्तरेला आणि हा दक्षिणेला निलगिरी तार आहे. तर हा निलगिरी पर्वतातल्या अतिशय उंच अशा शिखरांवर सापडतो किंवा शिखरांच्या परिसरात सापडतो. विशेषतः शोला या प्रकारची वन जिथे आहेत तिथे याचं वास्तव्य जास्त आहे. तर हा एक प्रदेशनिष्ठ आहे आणि हा दक्षिण पश्चिम घाटाच्या बाहेर अन्यत्र जगात कुठेही सापडत नाही. त्यानंतर प्रदेशनिष्ठ सस्तन प्राणी मगाशी एक पाहिला. आता एक पक्षी बघूया आपण, निलगिरी वुड पिजन नावाचं, म्हणजे निलगिरी होला किंवा त्याला ताम असा एक शब्द आहे आपल्या मराठी भाषेमध्ये. आणि पावसाळ्यात निलगिरी वुड पिजन स्थलांतर करून आपल्याकडे येतं आणि दिसतं. अन्यथा ते सगळ्या पश्चिम घाटामध्ये सापडणारा पक्षी आहे. तर तो पश्चिम घाटाच्या बाहेर कुठेही सापडत नाही. किंवा दुसरा जो फोटो दिलेला आहे लायन टेल मंकी, त्याला सिंहपुच्छ माकड असाही एक शब्द एका मी पुस्तकामध्ये वाचला. तर कारवारच्या दक्षिणेलाच फक्त हे माकड सापडतं, पूर्ण काळ्या रंगाचं असतं आणि त्याला बरेच चेहऱ्याभोवती केसांचं डिझाईन असतं. तर अतिशय दाट जंगलातला हा प्राणी आहे आणि इंडिकेटर आहे, तो दाट जंगलाचा इंडिकेटर आहे. तर तिथे ही जी आकडेवारी इथे दिलेली आहे की पश्चिम घाटात सापडणाऱ्या एकूण उभयचर प्राण्यांपैकी 77% उभयचर प्राणी हे एंडेमिक म्हणजे प्रदेशनिष्ठ आहेत, 62% सरपटणारे प्राणी प्रदेशनिष्ठ आहेत, 52% गोड्या पाण्यातले मत्स्यजाती प्रदेशनिष्ठ आहेत. त्या तुलनेमध्ये सस्तन प्राणी आणि पक्ष्यांची प्रदेशनिष्ठता कमी आहे. पक्ष्यांची ती तशी कमी असण्याचं कारण म्हणजे पक्षी अर्थातच उडू शकतात, त्यामुळे आपल्याला 6% फक्त पक्षी हे प्रदेशनिष्ठ आहेत असं दिसतं. आता पश्चिम घाटाच्या विविधतेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तुम्ही दक्षिण टोकाकडून उत्तरेकडे यायला सुरुवात केली तर ही विविधता कमी कमी होत जाते. हे पश्चिम घाटातलं वैशिष्ट्य आहे आणि हे सर्व प्रकारच्या गटांना लागू आहे. वनस्पती, प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी, कुठलंही घ्या तुम्ही गट, सर्व गटांना हे लागू आहे. इथे उदाहरण म्हणून मी शीलटेल हा जो एक खापरखवल्या नावाचा साप आहे, बिनविषारी आहे, फार लांब नसतो, एक जेमतेम वीतभर किंवा थोडा जास्त 2 वीत लांबीचा आणि मातीमध्ये स्वतःला हा गाडून घेणारा साप आहे. तर अगदी दक्षिणेला त्याची विविधता बघा, 19 त्याच्या जाती दिसतात.
आणि म्हणजे केरळ तमिळनाडूच्या सीमेवर, आणि जसजसं उत्तरेला जाल तसं त्यांच्या प्रजातींची संख्या कमी होत जाते. पालघाट निलगिरी भागात ती 10 आहे, कर्नाटकात 4 आहे. आपल्या इथे महाबळेश्वरला 2 प्रकारचे शिलटेल सापडतात, आणि अजून उत्तरेला भीमाशंकर किंवा नाशिक पर्यंत गेलात तर एकच प्रजाती सापडते. म्हणजे अशा प्रकारे जसजसे उत्तरेला जावे तससे विविधता कमी होताना दिसते. तर हे एक वैशिष्ट्य म्हणायला लागेल पश्चिम घाटाचं. आता पश्चिम घाटातला सापडणारे जी विविधता आहे, प्राणी पक्षी असतील, वनस्पती असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या इथेच निर्माण झाल्यात असं नाहीये. तर यातल्या अनेक जाती या बाहेरून इथे आलेल्या आहेत. मगाशी आपण उदाहरण पाहिलं की सातपुडा हायपोथेसिस, की आग्नेय आशियातनं ब्रह्मदेश, मलाया इकडचा जो फॉना आहे किंवा अगदी फ्लोरा सुद्धा आहे, तो सातपुडा मार्गे पश्चिम घाटात आला आणि तिथून तो दक्षिणेला आला, असा एक मगाशी आपण सिद्धांत पाहिला. तर पश्चिम घाटात किंवा भारतामध्ये अन्यत्र आढळणारे काही प्राणी, काही प्रजाती या इतर भागातनं इथे आलेल्या आहेत स्थलांतर करून, आणि त्या इथपर्यंत पोहोचायला हजारो वर्षांचा काळ गेला असेल. तर इथे 3 उदाहरणं दिलेली आहेत. आता फॉनल ॲफिनिटी, ज्याला प्राणी समूह सजातीयता असं म्हणतात, तर इथे जे प्राणी दाखवले 3 तर ते आफ्रिकन एलिमेंट आहेत. आपल्या भारतीय हा जो प्राणी विविधता आहे त्याच्यामधलं हे आफ्रिकन एलिमेंट आहे. म्हणजे यांची निर्मिती मूलस्थान आफ्रिका आहे आणि तिथून हे आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्यातला एक म्हणजे फुरसो हा साप, मूलस्थान आफ्रिका, आणि तो पश्चिम आशिया मार्गे भारतामध्ये आलेला आहे. बिबट्याचं मूलस्थान आफ्रिका आहे असं मानलं जातं, आणि तोही पश्चिम आशिया, इराण मार्गे भारतामध्ये आलेला आहे. तसंच तरस जे आहे, आपल्याकडे एकच तरस सापडतं, आफ्रिकेत 3 प्रकारची तरस सापडतात. तर हे जे पट्टेरी तरस आहे हे आफ्रिकेच्या उत्तर भागात जास्त सापडतं, आणि तिथून त्याचं जर वितरण पाहिलं तर ते भारतापर्यंत पसरलेलं आहे. तर हाही प्राणी हा मूळचा भारतीय नाही, हा तिकडून इकडे आलेला आहे. तर याला सजातीयता किंवा इथोपियन किंवा आफ्रिकन एलिमेंट आपल्या प्राणी सृष्टीतला असं आपण म्हणू शकतो. जसं आफ्रिकन काही प्राणी आहेत तसे पॅलिआर्क्टिक म्हणजे युरेशियन एलिमेंट सुद्धा आहेत. पॅलिआर्क्टिक युरेशियन म्हणजे युरोप पासून रशियाच्या पूर्व टोकापर्यंत हा जो मोठा पट्टा आहे त्याला युरेशिया असं म्हटलं जातं, आणि त्याला पॅलार्क्टिक असं म्हणतात, तो जो काही प्राणी भौगोलिक प्रदेश आहे. तर हे जे प्राणी इथे 3 दाखवलेले आहेत त्यातलं एक आहे ते बदक आहे, शॉयलर नावाचं. तर ते मुळात त्या पट्ट्यातलं आहे, स्थलांतर करून ते आपल्याकडे येतं प्रत्येक हिवाळ्यामध्ये. त्यानंतर लांडगा जो आहे हा मुळातला त्या पट्ट्यातला आहे, आणि युरोप आशियाच्या सीमेवर त्याचा उत्पत्ती झाली असावी असा एक सिद्धांत आहे, आणि तिथून तो प्रवास करत करत हजारो वर्षांपूर्वी भारतामध्ये आलेला आहे. आणि आता त्याची इंडियन वुल्फ अशी एक वेगळी उपजात सुद्धा तयार झालेली आहे. वाघाविषयी ते सांगता येईल. वाघाचं मूलस्थान हे मांचुरिया हा चीनचा जो प्रांत आहे उत्तरेकडचा, जो सायबेरियाला लागून आहे रशियाच्या, ते वाघाचं मूलस्थान मानलं जातं. आणि तिथून तो सायबेरियात गेला आणि त्याचे काही शाखा ह्या दक्षिणेकडे सरकल्या, आग्नेय आशिया मार्गे भारतात आल्या. त्यामुळे जावा टायगर, बाली टायगर, इंडो चायनीज टायगर, इंडियन बेंगॉल टायगर असे आपल्याला प्रकार त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर पश्चिम घाटामध्ये सर्वात जास्त एलिमेंट कुठला असेल डॉमिनंट, तर ते साऊथ ईस्ट एशियन आहे, म्हणजे इंडो चायनीज आणि मलायन. तर त्यातला उडणारा जो सरडा आहे, जो उडणारा म्हणजे फ्लाइंग लिझार्ड ज्याला म्हणतात, ड्रॅको, तर तो त्या आग्नेय आशियातून इकडे आलेला आहे. गव्याचं मूलस्थान हे ब्रह्मदेश आणि थायलंड हा परिसर मानला जातो. किंग कोब्रा किंवा राजनाग हा तिकडून आलेला आहे, आणि ग्रेट हॉर्नबिल थोरला धनेश जो आहे त्याचंही मूलस्थान साऊथ ईस्ट एशिया आहे, आणि तिकडून तो इकडे आलेला आहे. आता जेनेटिक टॅक्सॉनॉमी हा जी नवीन शाखा आहे त्यामुळे आपल्याला अनेक जुन्या ज्या स्पीशीज आहेत किंवा प्रजाती आहेत त्या स्प्लिट होत आहेत, म्हणजे त्या स्प्लिट करून एकाच्या 2 स्पीशीज वगैरे असं चालू झालेलं आहे. आणि त्यामुळे अनेक नवीन नवीन स्पीशीज या काही स्प्लिट होऊन किंवा काही नव्यानंही शोधल्या जात आहेत. आणि पश्चिम घाटामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये
रेप्टाईल्स, विशेषतः पाली, गेको आणि लिझार्ड्स यांच्या नवीन प्रजाती बऱ्याच आढळलेल्या आहेत. त्यातल्या काही महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातही आढळलेल्या आहेत. नवीन विंचवाची जात, मला वाटतं पाध्ये सरांचं याच्यावर काम आहे, आनंद पाध्ये सर, आणि त्यांनी विंचवाच्या 3-4 जाती गेल्या 3-4 वर्षामध्ये शोधून काढलेल्या आहेत. त्यातली एक तर मला वाटतं आपल्या पुणे जिल्हा, सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाटातलीच आहे. वनस्पतींच्याही काही जाती नव्यानं शोधल्या गेलेल्या आहेत. आता जैवविविधता, तिचा उपयोग काय आणि काय मूल्य काय आहे त्याची, म्हणजे का ह्याचं संरक्षण का करायचं, त्याचं संवर्धन का करायचं, ती का वाचवायची. तर आपलं दररोजचं आयुष्य बघितलं आपण तर ते जैवविविधतेशी जोडलेलं आहे सर्व बाजूंनी. म्हणजे आपल्या आयुष्यातल्या असं एकही गोष्ट नसेल आपल्या आसपास की ज्याचा संबंध कुठल्या तरी जैवविविधतेशी आलेला नाहीये. तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं जे खाद्य आहे, मग ते म्हणजे फूड, फायबर, फ्युएल, खाद्यतंतू आणि जळण, आणि तसंच क्रॉप जेनेटिक रिसोर्सेस. तर आपलं जे खाद्य आहे, धनधान्य असेल, फळं असतील, भाजीपाला असेल, तर त्याबरोबर तंतू म्हणजे धागे, आपण गायपाचा सारख्या वनस्पतींपासून धागे, दोऱ्या वळतो वगैरे. जळण अजूनही ग्रामीण भागामध्ये लाकूड म्हणूनच आपण जळणाचं प्रमुख साधन आहे अजूनही. तर अशा प्रकारे औषधी वनस्पती, आयुर्वेदासारखं किंवा युनानी सारखी शास्त्र ही पूर्णपणे औषधी वनस्पतींवरच आधारित आहे. जैवविविधतेचं पर्यावरणीय मूल्य हे तर प्रचंड आहे. म्हणजे इकॉलॉजिकल ज्याला व्हॅल्यू आपण म्हणतो, की एखादा प्राणी नष्ट झाला म्हणून त्याच्यामुळे दुसरा नष्ट झाला. त्याचं एक उदाहरण मी इथे देऊ इच्छितो. साधारण 1970च्या दशकामध्ये कोकणातून, विशेषतः रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठ्या आकाराने असलेले बेडूक, ज्याला बुलफ्रॉग म्हणतात, तर ते पकडायचे आणि युरोपला निर्यात करायचे. हा व्यवसाय जोरात होता आणि युरोपमध्ये खाद्य म्हणून त्याचा वापर केला जातो. तर त्याचा परिणाम असा झाला की त्या बेडकांचं प्रमाण कमी झालं आणि ते बेडूक ज्या किड्यांवर जगायचे ते किडे वाढले, आणि ते किडे वाढल्यामुळे भातशेती धोक्यात आली. आणि केव्हा तरी 1975च्या आसपास 25% भाताचं पीक, 23-24-25% भाताचं पीक या परिसरातलं ठाणे, रायगड, रत्नागिरी हे हातचं गेलं. आणि मग त्याचा शोध घेता असं कळलं की हे कीड वाढलेली, आणि कीड का वाढली, तर हा जो बेडूक आहे हा आपण निर्यात करतोय. मग त्या 77 मध्ये मला आठवते जनता सरकार होतं तेव्हा त्यांनी बेडकाच्या निर्यातीवर बंदी घातली. तर अशा प्रकारे जैवविविधतेचं पर्यावरणीय मूल्य हे असाधारण आहे. सांस्कृतिक मूल्य, आपल्या अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक आपल्या ज्या कृती आहेत त्याच्यामध्ये जागोजागी आपल्याला अनेक फळं, भाजीपाला आपण वापरत असतो. अनेक वनस्पती, वृक्ष यांना आपण किंवा प्राण्यांना सुद्धा आपण एक काय म्हणूया सेक्रेड मूल्य त्याला दिलेलं आहे. उदाहरणार्थ वडाचं झाड आहे. तर अशा प्रकारे त्याचं सांस्कृतिक मूल्य सुद्धा मोठं आहे, धार्मिक सांस्कृतिक मूल्य. आणि आर्थिक मूल्य तर आहेच. म्हणजे त्याला त्याचं अर्थशास्त्रीय जर मूल्य काढलं तर ते अक्षरशः अब्जावधी रुपयांमध्ये जात असतं. जसं सांस्कृतिक मूल्यांमध्ये मी म्हटलं की आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अनेक गाणी, कविता त्या पक्षी प्राण्यांशी जोडलेल्या आहेत. म्हणजे अनेक आपण शोध जे लावलेले आहेत, पाणबुडीचा शोध हा माशाकडे बघून लावलाय, हेलिकॉप्टरचा शोध हा पक्षी किंवा तुमचा काय म्हणूया आपण हे ड्रॅगन फ्लाय त्याच्याशी आपण जोडू शकतो. तर असे अनेक शोध आहेत. तर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये विशेषतः जे आदिवासी लोक आहेत किंवा सह्याद्रीमध्ये जंगलात राहणारे, त्यांचं जास्त क्लोज कनेक्ट आहे विविधतेशी. तर आदिवासी ही जी वारली चित्रकला आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विविधता येत असते, आणि त्याच्यावर लोकांनी संशोधन केलेलं आहे की किती प्रकारचे पक्षी, प्राणी, कीटक आणि झाडं किंवा वनस्पती ही वारली चित्रकलेमध्ये येत असतात. आणि त्याची भली मोठी यादी लोकांनी सादर केलेली आहे की ज्याच्यामध्ये साप असतो, मासे असतात, कासव असतं, हरणं आहेत, वाघ असतो, मुंगूस असतं, माकड आहे, मोर असतो. तर असे अनेक पशु पक्षी हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर हे आपलं कल्चरल कनेक्ट आपण म्हणू शकतो, विविधता आणि
मनुष्य यांचं. आता IUCN नावाची संस्था आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. तर ते दरवर्षी जगातले प्राणी वनस्पती यांची यादी करतात आणि त्या यादी म्हणजे धोक्यात आलेल्या प्राणी पक्ष्यांची प्राणी आणि वनस्पतींची यादी असते ही, आणि त्याला एक कॅटेगरी केलेली असते. म्हणजे थ्रेटन्ड, एक्सटिंक्ट, थ्रेटन्ड, एंडेंजर्ड असं करत करत अगदी वाईड स्प्रेड पर्यंत ती यादी असते. तर त्याच्यामध्ये पश्चिम घाटातले किती प्रकारचे, कुठल्या गटातले किती स्पीशीज आहेत त्याची ही यादी आहे. तर 229 प्रजातींच्या वनस्पती, 31 प्रजातींचे सस्तन प्राणी, 15 पक्षी जाती, 43 उभयचर म्हणजे बेडूक इत्यादी, 5 सरपटणारे प्राणी आणि 1 फिश स्पीसीज म्हणजे एक मत्स्य जाती. तर अशा प्रकारे ह्या संकटग्रस्त प्राण्यांची IUCN ची जी यादी आहे ती खूप, IUCNच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही बघू शकता लेटेस्ट काय सिच्युएशन आहे. चित्रामध्ये इथे मलबार सिवेट नावाचा म्हणजे मलबारी ऊद मांजर नावाचं मांजर दाखवलेलं. ऊद हा एक प्रकारचा ऊद आहे, म्हणजे आपल्या इकडे जसं पाम सिवेट आहे त्याचा हा चुलत भाऊ आहे. तर हा नष्ट होऊनच मुळी 150 वर्ष झालेली आहेत. तर काही तज्ञांचं म्हणणं आहे की या नावाचा प्राणीच मुळी अस्तित्वात नाहीये, हा उगाच एक बनवलेला प्राणी आहे, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. अर्थात तो वादाचा विषय आहे, पण आता तरी तो टेक्निकली नष्ट झालेल्या प्राण्यांच्या यादीमध्ये आहे. आता विविधता कशामुळे कमी होते याच्या मी काही खोलात शिरत नाही, कारण त्याचे जे विविधतेला धोके कोणकोणते आहेत याचे यादी, याचे घटक हे आपले तोंडपाठ आहेत, त्यामुळे मी त्याच्या काही खोलात शिरत नाही. तर शेतीचा प्रसार असेल किंवा घाट रस्ते, लोहमार्ग त्यांची बांधणी असेल घाटातनं केलेली, अनेक ठिकाणी शेती असेल किंवा पर्यटन असेल किंवा प्लांटेशन ऍग्रिकल्चर असेल की त्याच्यामुळे म्हणजे चहाचे मळे आहेत, कॉफीचे मळे आहेत, दक्षिणेला रबराचे मळे आहेत. तर अशा विविध कारणांनी किंवा जंगलतोड म्हणजे व्यापारी किंवा उद्योग वापरासाठी जंगल, लाकूड हवाय म्हणून जंगलतोड, तर अशा विविध कारणांनी सह्याद्रीवर आक्रमणं आपण केलेली आहेत गेल्या 200 वर्षामध्ये, आणि तिथल्या निवासाचं रूपांतरण केलेलं आहे किंवा आपण त्याचं अवनती केलेली आहे, त्याचा ऱ्हास केलेला आहे तिथल्या निवासाचा. ओव्हर हार्वेस्टिंग म्हणजे त्याला मी शब्द वापरलाय अति ओरबाडणी. तर आपण अक्षरशः या अनेक प्रकारच्या वन्य जीव आणि वनस्पती या ओरबाडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये इंग्रज काळामध्ये शिकार किंवा अजूनही चालत असलेली बेकायदा शिकार, की ज्याच्यामध्ये वाघासारखे अनेक आपला राष्ट्रीय प्राणी हा कमी झाला. इसवी सन 1900 मध्ये भारतामध्ये 1 लाख अंदाजे वाघ होते आणि आता त्यांची संख्या माझ्या अंदाजे 3000च्या आसपास आहे, आणि ती 1970-71 मध्ये तर 1800 वरच पोहोचली होती. तर अशा प्रकारे 1 लाख कुठे आणि 1800, 2000, 3000 कुठे. तर आपण हे शिकारीचा अतिरेक केल्यामुळे वाघासारखे अनेक प्राणी त्यांची संख्या कमी झालेली आहे, किंवा गरजेपेक्षा जास्त पकड केल्यामुळे काही मासे कमी झालेले आहेत. त्यातला एक म्हणजे डेक्कन मशीर किंवा महसीर नावाचा जो आपल्याच दख्खनचं पठार आहे तिथल्या धरणांमध्ये सापडणारा मासा हा आता दुर्मिळ झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती गोळा केल्यामुळे त्या म्हणजे त्याची आता आपण लागवड नव्यानं चालू केली आहे, पण इतके दिवस त्या आपण ओरबाडून गोळा करत होतो. तर शतावरी जी पूर्वी एक 20-30 वर्षापूर्वी पुण्यातल्या टेकड्यांवर दिसायची, तर ती आता दुर्मिळ झालेली आहे. जळणाचं लाकूड आपण तोडत असतो, त्यामुळे अनेक प्रकारची झाडं कमी झालेली आहेत. मगाशी मी बुलफ्रॉगचं उदाहरण दिलं. तर अशा प्रकारे आपण गरजेपेक्षा जास्त ओव्हर हार्वेस्टिंग केल्यामुळे अनेक प्रजाती या धोक्यात आलेल्या आहेत. इंग्रज काळामध्ये किंवा पोर्तुगीजांनी सुद्धा किंवा अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारच्या वनस्पती बाहेरून भारतामध्ये आणल्या गेल्या, आपोआप आल्या, काही कारणांनी धान्याबरोबर आल्या, आयात केलेल्या, अशा विविध प्रकारे आल्या आणि त्या इथे एस्टॅब्लिश झाल्या. त्यांना आपण एक्झॉटिक स्पीशीज किंवा विदेशी प्रजाती म्हणतो, आणि त्यांच्यातल्या काही प्रजाती इथे इतक्या डॉमिनंट झाल्या की त्यांनी आपल्या ज्या प्रजाती होत्या त्यांना ओव्हरपॉवर केलं, त्यांना
त्यांच्यावर आपण मात केली असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे करवंदाच्या जाळ्या जागोजागी पूर्वी असायच्या सह्याद्रीमध्ये, तर त्या कमी होऊन त्याच्या जागी आता टणटणीच्या जाळ्या आलेल्या आहेत. आणि टणटणी ही काय आपली वनस्पती नाही, ती परदेशातून आलेली आहे. किंवा इंग्रज काळातच अनेक ठिकाणी त्यांना जे व्यापारी लाकूड हवं होतं जहाजं तयार करायला किंवा रेल्वेचे मार्ग तयार करायला, तर त्यांनी इथलं जे विविधता असलेलं जंगल आहे ते तोडलं आणि त्यांना जी हवी ती उद्योगासाठी जी लाकडं हवी ती झाडं लावली. उदाहरणार्थ सागवान असेल, तर अशा प्रकारे मल्टिपल डायव्हर्सिटी असणारी जंगलं गेली आणि त्याच्या जागी मोनोकल्चर म्हणजे एकच एक प्रजाती असेल, सागवन असेल, चहाचे मळे असतील, कॉफीचे मळे असतील, रबराचे मळे असतील, तर ते आले. त्याच्यामुळे जैवविविधता ही कमी झालेली आहे. पर्यटन, सह्याद्रीमध्ये अनेक नद्यांचे उगमस्थानं आहेत, तिथे मंदिरं आहेत. इंग्रज काळामध्ये अनेक थंड हवेची ठिकाणं, हिल स्टेशन्स निर्माण झालेली आहेत. महाबळेश्वर पाचगणी असेल, लोणावळा खंडाळा असेल, दक्षिणेला कोडाईकनाल आहे, उदगमंडलम किंवा उटी आहे. तर अशा प्रकारे तिथलं पर्यटन आता एवढं वाढलेलं आहे आणि हाताबाहेर गेलेलं आहे की महाबळेश्वरची लोकसंख्या साधारण एक 15 ते 20 हजार आहे कायमस्वरूपी, आणि दरवर्षी तिथे 10 लाख पर्यटक भेट देतात. कल्पना करा तुम्ही, 15 ते 20 हजार कायमस्वरूपी लोकसंख्या आणि बाहेरून 10 लाख लोक दरवर्षी येतात. त्यांच्या मोटारी, त्या मोटारीतून सोडला जाणारा धूर, या लोकांना इकडे तिकडे वावरणार, त्यांना खाद्य द्यायचं, त्यांना अन्न द्यायचं, त्यासाठी लागणारं जळण, म्हणजे तुम्ही विचार करा की त्याचा इम्पॅक्ट किती मोठा असेल. तर अशा प्रकारे पर्यटन सह्याद्रीतलं. त्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये, इंग्रज काळामध्ये शिकार, आणि मगाशी मी उदाहरण दिलंय की 1900 साली भारतात 1 लाख वाघ होते, आणि हा जो लेटेस्ट डेटा आहे 2018, तर तेव्हा 1967 म्हणजे अंदाजे 3000 ही वाघांची संख्या आहे आपल्या देशामध्ये. लोकसंख्येचाही दबाव आहे. पश्चिम घाटाची 2011 मध्ये साधारण 5 कोटी लोकसंख्या होती, आणि महाराष्ट्रातला जो पश्चिम घाट सह्याद्री आहे त्याला लागून जे जिल्हे आहेत, म्हणजे ज्या जिल्ह्यांमधून पश्चिम घाट जातो, म्हणजे अगदी उत्तरेला धुळ्यापासून जर आपण सुरुवात केली, नंदुरबार, धुळे नाही नंदुरबार, नाशिक, ठाणे, अहमदनगर, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर, तर या जिल्ह्यांची मिळून लोकसंख्या 7 कोटी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे यातले सगळे लोक पश्चिम घाटात राहतात असं नाही, पण ते पश्चिम घाटाला चिकटून राहतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट हा पश्चिम घाटावर होतच असतो. वाईल्ड लाईफ ट्रेड म्हणजे वन्य प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये, वन्य जीवनाचा होणारा व्यापार, मग हा लिगल इलिगल म्हणजे कायदेशीर बेकायदेशीर असा दोन्ही प्रकारचा आहे. तर घुबडाचा एक मोठा व्यापार केला जातो. घुबडाचे विविध भाग म्हणजे त्याचे नख्यांपासून, त्याच्या डोळ्यांपासून, त्याच्या पिसांपर्यंत विविध भाग त्याचे विविध कारणांसाठी, बहुधा खोट्या कारणांसाठी हे वापरले जातात. त्यामुळे घुबड असेल किंवा पामसिवेट आहे, उदमांजर, किंवा खवली मांजर आहे. जगातलं सर्वाधिक व्यापार होणारा वन्यजीव म्हणजे खवली मांजर. तर खवली मांजर आहे, किंवा विविध प्रकारच्या वनस्पती विविध औषधांमध्ये वापरण्यात येणाऱ्या. तर अशा प्रकारे हाही जैवविविधता, त्याचा ऱ्हास व्हायला कारणीभूत असलेला महत्वाचा घटक आहे. गेल्या 30-40 वर्षातला महत्वाचा घटक म्हणजे रोडकिल्स, कारण वाहनांची संख्या अतोनात वाढलेली आहे आणि हजारो वाहनं सह्याद्री पश्चिम घाट भागातल्या रस्त्यातून जातात, घाटामधून जातात, तिथल्या असलेल्या ठिकाणांना भेट देतात. मग ती मंदिरं असतील किंवा थंड हवेची ठिकाणं असतील किंवा सँक्च्युरीज असतील, आणि मग त्या वाहनांखाली मोठ्या प्रमाणावर वन्यजीव मरतात. प्रामुख्यानं साप मरण्याचं प्रमाण जास्त आहे, किंवा बेडूक पावसाळ्यामध्ये मरण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि मोठे प्राणी सुद्धा, रानमांजर असेल, मुंगूस असेल, यासारखे प्राणी सुद्धा गाडीखाली येऊन मरतात. वन्यजीवांचं जे बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन आहे, म्हणजे जैवविविधतेचं संवर्धन म्हणूया आपण, तर एक तर ते जागच्या जागी इन्सिटू ज्याला म्हणतात, म्हणजे जिथे आहे तिथे, म्हणजे जिथे त्यांच्यासाठी वन्यजीव अभयारण्य निर्माण केली, राष्ट्रीय उद्यानं निर्माण केली,
किंवा बायोस्फिअर रिझर्व्ह निर्माण केले, तर हे तिथल्या तिथे त्यांचं संवर्धन करायचं ही एक पद्धत झाली, ज्याच्यामध्ये देवराई सुद्धा येते. किंवा मग त्या वन्यजीव किंवा वनस्पतींना बाहेर आणायचं त्यांच्या निवासातून आणि बाहेर त्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करायचा. सीड बँक किंवा वनस्पती उद्यान किंवा झू म्हणजे प्राणी संग्रहालय, की जिथे जखमी किंवा आजारी प्राण्यांना ट्रीट करायचं किंवा त्यांचं प्रजा वाढवायची आणि मग त्यांना जंगलामध्ये सोडून द्यायचं. तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारे त्याचं संवर्धन केलं जातं. आणि खाली जे तळाशी जे मुद्दे दिलेले आहेत की शिक्षणाद्वारे लोकांमध्ये अधिकाधिक जागृती निर्माण करता येईल का, नवीन नवीन कायदे सारखे होत आहेत, आणखी जुन्या कायद्यांमध्ये कालानुरूप योग्य ते बदल केले जात आहेत. लोकसहभागाशिवाय कुठल्याही प्रकारचं संवर्धन शक्य नाही आणि त्यामुळे ते लोकसहभाग हल्ली वाढतोय. संशोधन करून नक्की कशाचं काय कारण आहे हे एकदा कळलं की मग त्याच्यावर उपाय करणं सोपं जातं. प्रशिक्षण म्हणजे आता वन खात्याचे लोक आहेत त्यांना प्रशिक्षण द्यायचं, तर ते अशा प्रकारे किंवा व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना प्रशिक्षण. आणि इंजिनिअरिंग सोल्युशन्स म्हणजे एखाद्या जंगलातनं एखादा महामार्ग जातोय आणि तिथे प्राण्यांचे मार्ग छेदून तो जातोय, तर त्या प्राण्यांना तो महामार्ग टाळून खालून किंवा वरून कसं जाता येईल, याचं वरून एक पूल बांधायचा किंवा खालून एक अंडरपास बांधायचा, तर याला आपण इंजिनिअरिंग सोल्युशन असं म्हणू शकतो. तर अशा विविध मार्गांनी जैवविविधता ही वाचवली जाते सध्या. किंवा एक साखळी प्रोटेक्टेड एरियाची म्हणजे वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान यांची एक साखळी निर्माण करायची. आणि अशी अतिशय आदर्श साखळी ही दक्षिण पश्चिम घाटामध्ये आहे, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकामध्ये. आणि सलग जंगल आहे आणि सलग एकमेकांना लागून अनेक प्रकारची अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प आहेत. आणि त्यामुळे वाघासारख्या प्राण्यांना सलग प्रवास करायला कुठल्याही प्रकारे आडकाठी न येता अशा प्रकारची साखळी अतिशय उपयुक्त असते. महाराष्ट्र सरकारने 2020 साली एक सव्वा वर्षापूर्वीच 11 नवीन कॉन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणजे वन्य अभयारण्यांपेक्षा वेगळा एक त्याला दर्जा दिलेला आहे असे निर्माण केले. आणि यातले बरेचसे आपल्या दक्षिण पश्चिम या दक्षिण सह्याद्रीमध्येच आहेत. तर अशा विविध पातळ्यांवर प्रयत्न आपले चालू आहेत. एक सुमारे 35-38 वर्षांपूर्वी पश्चिम घाट बचाव आंदोलन झालं होतं आणि अख्खा पश्चिम घाट पिंजून काढला. महाराष्ट्रातल्या नवापूर पासून सुरुवात केली ती गोव्यापर्यंत आणि दक्षिणेला कन्याकुमारी पासून सुरुवात केली ती गोव्यापर्यंत. गोव्यात हे दोन्ही लोक एकत्र आले आणि त्याच्यावर विचार मंथन झालं आणि त्यांनी एक रिपोर्ट तयार केला की आता सद्यस्थिती काय आहे आणि त्या शासनाला आणि केंद्र सरकारला काय आपल्याला करायला हवंय अशा प्रकारच्या गाईडलाईन्स तयार करून त्या पाठवण्यात आल्या. तर अशा प्रकारचं आंदोलन त्याच्यामुळे जाणीव जागृती व्हायला मदत झाली पश्चिम घाटाविषयी. जैवविविधता या विषयावर पश्चिम घाटातल्या अनेक प्रकारच्या संस्था काम करतायत. त्याच्यामध्ये मुंबईची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, जिची स्थापना 1885 मध्ये झालेली आहे का 83 मध्ये झालेली आहे. त्यानंतर बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, भारतीय वनस्पती सर्वेक्षण आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण ज्याचं पुण्यामध्ये ऑफिस आहे आणि कोइंबतूर आणि चेन्नई मधली ऑफिसेस आहेत की जी पश्चिम घाटात वर पण काम करतात. सायकॉन सलिवाली इन्स्टिट्यूट कोइंबतूरची आहे, ती पश्चिम घाटावर काम करते. बंगलोरची NCBS नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, बंगलोरची अट्री नावाची अशोका ट्रस्ट ही जी NGO आहे ती. आणि याशिवाय असंख्य प्रकारच्या या पश्चिम घाट प्रदेशातल्या विद्यापीठं असतील, महाविद्यालय असतील, अगदी शाळा सुद्धा महाबळेश्वर सारख्या ठिकाणी असलेल्या शाळा सुद्धा पश्चिम घाटावरच्या पक्षी, प्राणी, वनस्पती यांच्यावर काम करताना दिसतात. आणि अनेक प्रकारचे NGO, जीविदा सकट अनेक प्रकारचे NGOs आणि व्यक्तिगत संशोधन. तर अशा प्रकारे विविध प्रकारे आपण पश्चिम घाटावरच्या जीविधतेची माहिती गोळा करतोय. 2011 साली डॉक्टर माधव गाडगीळ सर यांची समिती नेमली होती, त्यांचा रिपोर्ट आला आणि त्यांनी 37% पश्चिम घाट हा संरक्षित असावा असा त्या रिपोर्टमध्ये सांगितलं. त्याच्यावर बहुतेक सगळ्या राज्य सरकारांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यामुळे केंद्र सरकारने कस्तुरीरंगन यांच्या
दुसरी कमिटी नेमली होती, तिचाही रिपोर्ट आला आणि त्यांनी ही टक्केवारी मला वाटतं त्यांनी 37% सांगितले आणि गाडगीळ सरांच्या कमिटीनी 50%पेक्षा जास्त पश्चिम घाट हा संरक्षित असावा असं रेकमेंड केलं होतं. तर दोघांची रेकमेंडेशन अजूनही आहे तशीच आहे, त्याच्यावर काही निर्णय झालेला नाहीये. कारण पश्चिम घाटात जी राज्य येतात त्यांचं विविध कारणांसाठी यातल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याला विरोध आहे. 2018 मध्ये युनेस्कोनी पश्चिम घाट हा वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जाहीर केला आणि त्यातल्या 39 ठिकाणं म्हणजे अख्खा पश्चिम घाट त्यांनी वर्ल्ड हेरिटेज साईट जाहीर केलेली नाहीये, तर त्यातली 39 प्रॉपर्टीज असा शब्द वापरलाय त्यांनी. आणि त्या 39 ठिकाणं आहेत ही, त्यातली केरळमध्ये 20 आहेत, कर्नाटकामध्ये 10 आहेत, तामिळनाडूमध्ये 5 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 4 आहेत. तर महाराष्ट्रातली 4 म्हणजे कोयना अभयारण्य आहे, कास पठार आहे, चांदोली अभयारण्य आहे आणि राधानगरी अभयारण्य, अशी महाराष्ट्रातली 4 जागा या त्याच्यामध्ये आहेत. आता ही जी व्याख्यानमाला चालली आहे तर त्याचा मगाशी राजूनी सांगितलं की हेरिटेज हे त्याचा मुख्य आपला थीम आहे. तर नैसर्गिक वारसा स्थळ म्हणजे काय, तर त्याची ही युनेस्कोनीच दिलेली व्याख्या आहे की असं कोणतंही नैसर्गिक भूरूप असेल किंवा भूशास्त्रीय भूरूप असेल किंवा असा कुठलाही निवास असेल की ज्या निवासामध्ये धोक्यात आलेल्या प्राणी आणि वनस्पती सापडतायत, किंवा अशी कुठलीही नैसर्गिक जागा असेल की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा संवर्धनाच्या दृष्टिकोनातून किंवा सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे, तर तिला नैसर्गिक वारसा स्थळ म्हणावं असं युनेस्कोचं एकूणच ती व्याख्या आहे त्याची. तर मला वाटतं माझं थोडक्यात सांगून थांबलेलं आहे, तर मी थांबतो. काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही. धन्यवाद सर. आपण एक ही जी पर्यावरण व्याख्यानमाला चालू केली तर त्याच्यामध्ये नैसर्गिक वारसा स्थळ हा आपला थीम होती आणि खूप सुंदर सुरुवात नलावडे सरांनी केली. त्याबद्दल जीवितातर्फे आणि तुम्हा सर्वांतर्फे मी सरांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच सर. आजच्या व्याख्यानमालेला आपल्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये खूप सुंदर बातमी दिली चैत्राली चांदोरकरनी, त्यामुळे तिचे आभार मानीन, कारण त्याच्यामुळे खूप लोकांपर्यंत ही व्याख्यानमाला पोहोचली. तुम्हा सर्व लोकांचे आभार मी मानेन की तुम्ही खूप सुंदर रिस्पॉन्स दिलाय. जवळपास युट्यूब आणखी ह्याच्यावर धरून 150 ते 130च्या दरम्यान लोक आज हजर होती. तो खूप सुंदर प्रतिसाद आपल्याला मिळाला. आज आत्ता हे पहिलं लेक्चर संपतंय, पण आपलं मंगळवारी म्हणजे उद्या भरतपूरवरती असणारे ते अनुज खरे ते लेक्चर घेणार आहे. 2 फेब्रुवारीला बुधवारी ढोलाविरा आणि त्याच्या आजूबाजूचे परिसर हे म्हणजे सिंधू संस्कृतीच्या पाऊलखुणा डॉक्टर प्रबोध शिरवळकर याविषयी बोलणार आहेत. ते डेक्कन कॉलेजमध्ये याच विषयावरती काम करतात. गुरुवारी एक इंटरेस्टिंग लेक्चर आहे, ते डॉक्टर मिलिंद वाटवे सर घेणार आहेत. आणखी हेरिटेजमध्ये आतापर्यंत आपण अनेक जे स्पीसीज आहेत आपल्या इथे, पण आता म्हणजे सर आपल्याला सांगत होते, पण त्या आपण ओळखल्या नाहीत, म्हणजे अजून त्यांचं रेकॉर्ड झालेलं नाही. अशा स्पीसीज बद्दल मिलिंद वाटवे सर बोलणार आहेत. शुक्रवारी माझंच लेक्चर आहे आणि मी सुंदरबन विषयी बोलणार आहे. शनिवारी शेवटचं लेक्चर या सर्व संकल्पनेचे ज्यांनी झाले ते डॉक्टर श्रीकांत कार्लेकर, ते आपल्याला भूवारसा म्हणजे जिओ बद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे. तर सगळ्यांनी दररोज हजर व्हा. व्याख्यान आपलं संपलेलं नाहीये. तुमच्या आता प्रश्नोत्तरांच्या मध्ये येण्याच्या आधी मी घुसलो होतो, आणखी हे केलं. तर आता कोणी ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी अनम्यूट होऊन प्रश्न विचारा. ओव्हर टू यू ऑल. हॅलो. हा हॅलो. हा सर, मी सुनील लांडगे, वन विभाग वन संशोधन केंद्र गुरेघर आणि कोयनानगर इथं वनपाल म्हणून कार्यरत आहे सर. तर हा, तर मला थोडस म्हणजे यात कसं, आपण गुरेघरला आमचं रिसर्च सेंटर आहे. तर आपली जी हे आहे एनजीओ आहे त्यातले सदस्य किंवा आपण जर कधी महाबळेश्वरला येऊन जर व्हिजिट दिली
तर आनंद वाटेल, थोडस मला मार्गदर्शन मिळेल असं माझी, म्हणजे तुमच्याकडनं मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे. अगदी आनंदाने आम्ही मार्गदर्शन करू आणि व्हिजिट तर नक्कीच करू. हा, गुरेगर हा. गुरेगर सेंटर मॅप्रोच्या खालच्या बाजूला आहे सर. हो आहे, मी व्हिजिट केलंय तुमच्या याला, आलोय मी 2-3 वेळा होय येऊन का सर? गेलोय. हा हा. होय होय. परत एक वेळ आला तर मी आता. हो नक्की, अगदी. ओके, हो. थँक्यू. थँक्यू. आपलं काय हे म्हणा, नाव सांगा परत एकदा. सुनील लांडगे. हा ठीक आहे ठीक आहे, ओके, लिहून ठेवतो मी. हा चालेल. काही कोणाला प्रश्न असतील तर प्लीज पटापट विचारा, म्हणजे आपल्याला पुढे सरकता येईल याच्यातनं. हॅलो सर, माझं नाव तन्मयी आणि मी SP कॉलेजची स्टुडंट आहे, 3rd इयर मध्ये. माझा जिओग्राफी स्पेशल आहे. तर मी बायोजिओग्राफी हा शब्द ऐकला आणि म्हणजे मला खरंच कुतूहल आहे की नक्की बायोजिओग्राफी काय असतं आणि लाईक जर करायचं असेल त्याच्यात तर कसं करता येईल करिअर. नाही, अगदी सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला. कुठलाही वनस्पती आणि प्राण्यांशी संबंधित गोष्ट तुम्ही नकाशावर टाकली की ती बायोजिओग्राफी झाली, हे लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ वाघाचं वितरण भारतातलं, हा नकाशा म्हणजे ती बायोजिओग्राफी झाली. किंवा एक पक्ष्यांच्या स्थलांतराचा मार्ग, रूट दाखवणे, हे बायोजिओग्राफी झाली. किंवा स्थानिक जैवविविधता आणि तिथले भौगोलिक घटक यांचं काय नातं आहे, ही सुद्धा बायोजिओग्राफी झाली. तर अशा प्रकारे बायोजिओग्राफी मध्ये प्लॅन्ट जिओग्राफी आणि झू जिओग्राफी अशा 2 शाखा आहेत, प्राणी भूगोल आणि वनस्पती भूगोल. अच्छा. तर त्याचं करिअर करायला पूर्वी पुणे विद्यापीठात बायोजिओग्राफी हा पेपर होता स्पेशल, म्हणजे मी स्वतः केलेला आहे तो. पण मला आत्ताची स्थिती माहित नाही, बायोजिओग्राफीकडे दुर्लक्ष आहे भूगोलाच्या लोकांचं, असं मला दिसतंय एकूण. आणि बायोजिओग्राफी मध्ये बॉटनी आणि झुलॉजीवाले जास्त दिसतात काम करताना, रादर दॅन जॉग्राफर, असं आहे. तर मला आत्ताच हे माहित नाहीये MAMSCचं सिलेबस काय आहे आणि बायोजिओग्राफी असतो का. BSc ला होता त्यावेळेस, मला आठवते FY का SY BSc ला बायोजिओग्राफी होता आणि MAMSC लाही बायोजिओग्राफी पेपर होता. तर आता मला माहित नाही काय स्थिती आहे. तर तसा ऑफिशियल असेल पेपर तर तो तुम्ही ऑफर करू शकता. आणि काय बाकी मग तुमचं डेझर्टेशन किंवा MPhil PhD चं डेझर्टेशन तुम्ही